नमस्कार गाईज, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा थंडी आली बघा. थंडीमध्ये चेहरा कसा खाऱ्या शेंगदाण्यासारखा झाला आहे, मीठ लावल्यासारखा कुठलाही चेहरा. आणि गाईज वाजलेत आता काही 1 वाजला. तर आंघोळ बिंगोळ झाले, रेडी झालेलो आहे. आणि ना आज आपल्याला जायचं आहे, भिवंडीमध्ये जायचं आहे. एक काम आहे आपलं, त्या कामाच्यासाठी जायचं आहे. एकट्याला जायला लागेल, नाही तर मग बघू आपण कोणाला तरी सोबत आपल्या. तर पहिले आता बसतो जेवायला, जेवून लगेचच आपण निघूया त्या कामासाठी, कारण ट्रॅफिक लागली तर परत पोचायला लेट होईल. आणि गाईज काल लेट आलो त्याच्यासाठी एवढ्या शिव्या खाल्ल्यात ना मम्मीच्या. मम्मी सकाळी उठल्या बोलते तुझी बॅग बिग भरून देते तिकडं राजा, बोलते कुठं राहायचं तिकडं बाहेर. आता पण रागवले मम्मी जाम. तुम्हाला एकदा रिॲक्शन दाखवतो जरा. ते बघा चिंगारी लावतो जरा, असंच पिन मारतो बघा तुम्ही कशा शिव्या भेटेल मम्मीच्या मला. आता चला आता जेवूया, मग निघूया आपण बाहेर जायला. म्हणजे काय काम आहे आपलं इम्पॉर्टंट, त्या कामासाठी. चला. काय बोलू होती मला, काय बॅग भरून काय पाठवते तुला. कुठं बॅग भरून पाठवते? बोल एकदा, व्हिडिओ चालू आहे, बोल. कशाला व्हिडिओ मध्ये? मला नको व्हिडिओ. तुला नाही घेत मी, तुझा आवाज घेतो. सांग काय बोलू होती, जरा रिॲक्शन सांग लोकांना. बरोबर आहे ना, दिवसभर फिरते रातचे 1 वाजला तरी घरात नाही येत तू. लाज वाटायला पाहिजे ना. काम होता, काम रोजच असतात का तुला? बॅग भरून देते सांगते मम्मी माझी. मग तीर्थाला पाठवते, 4 धाम. 4 धाम नाही, मयूरच्या घरी राहते जवळ, मग फिरायला भेटेल ना. असं मग घरी यायची गरज नाही असं करतो. घरी आल्यावर इकडे लांब पडते ना. जेवायला वाटचाल आता, तिथल्या तिथे जवळच्या जवळ फिरायला येईल ना. असं जेवायला वाटचाल आता. फिरताना नको जाऊ, अजून टाळा नाही. यो बघा एवढा सगळा जेवण कालचा माझ्या वाटणीचा आहे. काल रात्री जेवलो नाही, आता मला संपवायला लागेल हे सगळं. तर घेतो जेवून आता गाईच. आता निघालो आहे जाण्यासाठी आणि बघूया आता आपल्याला कोणी जोड आहे का जायसाठी. जर कोणी नसेल तर मग एकटाच जातो. जेवून 10-15 मिनटं बसलो घरात आणि निघालो ना. गॉगल बिगल लावला, धूल गाईज आमच्या इकडं खतरनाक झाली. आता गाडी आहे आता आपली. तर चला पहिले एकदा गावात राऊंड मारतो, बघू कोण असेल तर त्याच्याबरोबर जाऊ. नसलं तर मग मी एकटाच जातो. काय मग आता ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा काय. मला एकटा फिरायला काय असा पण प्रॉब्लेम नाही आहे, फिरू शकतो मी एकटा. आणि कामानिमित्त चाललो आहे तर मग जायला तर लागेलच आता. चला. तिकडं जायच्या आधी आलतो मी गावात, बोललो जरा कोणी आहे का बघू. रोहन भाईला फोन केला तर तो येत होता. आणि ना गाईस एक तेवढ्यात मी समोरच्याला फोन केला ज्याच्याकडे माझं काम होतं. तर त्याला फोन एवढे दिवस करत होता तर उचलत नव्हता. बाईने आज फोन उचलला आणि माझं जे काही काम होतं ते फोनवरच झालं. म्हणजे एवढं लांब जायची गरज नाही आपल्याला. आता घरी जाऊन आराम करूया आपण. बरं झालं, चला फोनवरच काम झाला आपला सगळा जो काय होता तो. तर आता जातो घरी, आराम करतो. कारण आत्ता परत कुठे गेलो परत संध्याकाळी 2-2 राऊंड होतील. गाडीत पेट्रोल पण टाकायला जायचं होता, मग संध्याकाळी आपण जेव्हा जाऊ तेव्हाच टाकू पेट्रोल सगळा. चलो अभी घर पे जाके आराम करते, बाद में संध्याकाळ को जो काही काम आहे आपने वो करूया. या चला गाई. घरी जायच्या आधी कॅश पण घेतो काढून. आणि गाईज धूल बघा ना, धूल किती बेकार धूल आहे बघा. तर गाईज जरा वेळ ना आराम करत होतो, म्हणजे झोपलो नव्हतो, मोबाईल बघतो. 4 वाजले आता. शंभूच्या क्लासचा टाईम झाला, शंभूला क्लासला सोडायला चाललो मी. त्याला सोडून जाऊया घरी. 6-7 वाजेपर्यंत आपला आराम असतो. चला. बघा आता चाललो त्याला सोडायला. त्याच्याबरोबर त्याचा मित्र पण आहे, तर बोललो त्याला पण सोडतो. म्हणजे कसं कंपनी असल्यावर जरा मजा येते ना पोरांना पण आपल्याला पण. आता झालेली संध्याकाळ, देवबत्ती वगैरे करून झाली. गावदेवाशी पण जाऊन आलेलो आहे पाया पडून. आणि
काहीतरी खायचं आता, भूक लागली. तर घरात त्या दिवशी मक्किन्स असतात आपल्या, मक्किन्स. आता मक्किन्स बनवूया आपल्याला, फ्रेंच फ्राय आणि स्माइली मक्किन्स. तर चला बनवूया, खाऊया, मग बाहेर जाऊया. तेल ठेवलेलं आहे तापाला मी. हे बघा, मला घेतले आता फ्रेंच फ्राय नाही मक्किन्स. फुल ऑफ डेडिकेशनने तळतोय भाऊ. हाय गाईस, मी मक्किन्स बनवतोय, या खायला. फ्रेंच फ्राई. या पब्लिक कोणला कोणला आवडतं हे बघा, बसलो आम्ही खायला. तर आता निघालोय, संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेत. 7 परफेक्ट एकदम 7 वाजलेत. माझा घड्याळ मागं गेला आहे, त्याच्यात 5 वाजलेत. त्यात पाणी गेलं का काय हातबीत धुताना. त्याला करतो मी सेट, थांबा. तर विषय असा आहे का आपल्याला आता 1-2 काम आहेत. पहिले पेट्रोल टाकू, मग आपण घोडबंदर रोडला जायचं आहे मानपाड्याला. तिथं एक माझा इम्पॉर्टंट काम आहे भरपूर, एक म्हणजे मीटिंग आहे एका सोबत. तर ते मीटिंग अटेंड करायची आहे. त्याच्यानंतर मग बघू आपण कुठे जायचं आहे. आणि हां, मी तुम्हाला बोललो होतो मागच्या टायमाला पण का गादीचं काम होतं मम्मीच्या, म्हणजे त्या पप्पांच्या रूममध्ये जी गादी होती ती खराब झाली होती, ती फेकली होती मी. तर कधीपासून मम्मी मागं लागली, तर मला टाईम भेटत नव्हता हाणायला. तर आता ना मी फायनली आता तिकडे चाललो आहे. तर गादीची ऑर्डर देतो मी आणि मग तो उद्या परवा आपल्याला आणून देईल. तर तो पण एक काम आहे. असे 3-4 काम आहेत. ते झाल्यावर मग बघू आपण, फिरू बिरू, मग घरी येऊया. तर चलो गाईस, आता निघूया आपण. या पुण्याभरच्या ट्रॅफिकचा सामना करून आता आलो मी बालकुम इथं माझीवड्याला पेट्रोल भरायला. गाडी एवढी ट्रॅफिक होती ना, काय सांगू. बालकुम नाक्यावरती भरपूर ट्रॅफिक लागली. तर आता पेट्रोल भरून आपण मग जाऊ. एक एक काम अशी स्टेप बाय स्टेप करू सगळे आपण. काम झाले, आता दुसरं काम करायला आलोय, गादीचं बघायला. या मी जे बेड घेतले होते ते याच्याकडूनच घेतले होते ना. आपला चांगला म्हणजे बोलतात ना भरोशाचा माणूस आहे शेट्यो. तर आता त्याच्याकडे झालो आहे मी. तर गादी आता बघा चॉईस केलेली आहे. तर उद्या परवा आपल्याला 4-5 दिवसात भेटेल. फायनली झालं आहे. किती दिवसापासून अडलेलं काम आज मी केला पूर्ण. आणि आता दुसरा काम करायला चाललो आहे गाईज. आता मीटिंग आहे, मीटिंगला चाललो आहे. ती मीटिंग आपण करूया लवकर अटेम्प्ट, मग बघू पुढेचं काय ते. तर जी मीटिंग होती माझी तिकडे चाललो आहे मी आता. तर करूया फटाफट अटेम्प्ट, मग आपण फ्री होऊया. मग तुम्हाला भेटतो मी फ्री होऊन. चला गाईज. तर आता ते काम झाल्यानंतर गाईज आलो आहे लोधामध्ये मॅकडॉनल्ड्सला. कारण इथूनच आपला आता पुढचा काय प्लॅन असेल तर होईल. बघू आता इथून कुठं जायचं का घरी जायचं, आपले भाऊ लोक बोलतील त्याच्यावरती आहे. चला आता बघू काय प्लॅन होते काय नाही. नसेल तर मग गपचूप घरी जाऊ. काल पण भरपूर शिव्या खाल्ल्या एक तर आपण बाहेर फिरतो त्याच्यामुळे. तर आज काहीच प्लॅन नाही. रोज नको शिव्या खायला घरी. फक्त कॉफी पितो, नगेट्स खातो. आम्ही भाऊ फ्राईज खाईल. आपण घरी जाऊया. मॅकडीचं सगळं फ्रोझन प्रोडक्ट झालेलं आहे. आता भाई लोक आपले अनलोड करतात सगळं. काय बोलायचं दादा? हे गाईस, आमची गाडी आता गेली, दरवाजा ओपन नाही होत. आमचा सटल्याबाई आलेला आहे ते. सटल्याबाई ड्रायव्हर सटल्याबाईनी जर खोली ना 50 रुपये देईल मी. बाई लोकांबरोबर बाहेर होते तेवढ्यात नानाचा फोन आला. कारण नाना शिर्डीवरून आलेत कालच. तर नानाने आणला आहे प्रसाद. तर प्रसाद घेण्यासाठी म्हणजे फोन केलेला नानांनी मला घरी घेऊन जाण्यासाठी. तर आता घरी घेऊन आलेलो आहे. आता याला आपण उद्या खाऊया सकाळी. तर बघा आता बसले मी जेवायला. थोडासा जेवू आपण, कारण भूक आहे पण चपात्या आवडत नाही. थोडासा जेवू
आणि आजचा जो ब्लॉग आहे इथेच करू एंड. भेटूया उद्या. गुड नाईट. जय श्रीराम.